नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान व आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा विषय आहे आपण सुखी आनंदी जीवन कसे जगले पाहिजे. हा विषय मी खास तुमच्याकरता सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. तर सुखाची व्याख्या म्हटले तर सुख हा शब्द दोनच अक्षरी आहे, पण त्यातून मिळणारा आनंद भरपूर मोठा आहे. आनंद पूर्तता एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करून ती गोष्ट मिळविणे ते सुख. एकमेकांचे नाते जपण्यासाठी होणारी धडपड व ते नाते घट्टसर बांधून ठेवणे व जपणे म्हणजे सुख. एकत्रित कुटुंबात राहताना, कुटुंबात वावरत असताना, लहानग्यापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचे मन सांभाळणे, जपणे, त्यांच्यामधील नाते हे हसत खेळत जपणे म्हणजे सुख. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची, खास करून एकत्रित कुटुंबात राहत असताना फक्त स्वतःपुरता विचार न करता, स्वार्थ न साधता, मन मोकळेपणाने इतरांची काळजी घेऊन प्रत्येकाचे आरोग्य सांभाळणे म्हणजे सुख बर का. या उलट काही व्यक्ती असे असतात की स्वतःमध्ये सुख शोधत असतात, पण ते सुख शोधत असताना त्यांना हेच माहीत नसते की आपले सुख कशामध्ये आहे. इतरांना त्रास देऊन आपण सुखात राहू शकतो का? प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो मला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, पैसा पाहिजे. त्या उलट आरोग्य पाहिजे म्हणणारे फार थोडे आहेत बरं का. ज्या वेळेस सुख शोधत असताना काही असे व्यक्ती आहे की पैसा हेच सर्वस्व आहे व पैशाला सुख म्हणतात. कित्येक घराघरामध्ये पैसा आहे परंतु सुख नाही. ज्या घरात केवळ दोनच व्यक्ती राहत असतील, अवाढव्य पैसा आहे परंतु त्या दोन व्यक्तींना एकमेकाशी बोलण्यास वेळही नसतो. अशा गोष्टीला सुख म्हणणार का? आजच्या युगात नात्यापेक्षा पैशाला जास्त सांभाळतात. माणुसकी तर दिसतच नाही. सुख शोधण्यामागे आपण माणुसकी विसरलो का? पूर्वी कित्येक कुटुंब पद्धती एकत्रितरित्या राहून आनंदी व सुखी होते. आजच्या काळात ती कुटुंब पद्धत क्वचितच आपल्याला पाहायला मिळते, थोड्या प्रमाणात पाहायला मिळते. आज सगळंच बदलत चाललेले आहे. विभक्त कुटुंब पद्धती आकार घेत आहे. आज मोठी मोठी घरे, बंगले आहेत, पण त्यात सुख नाही. प्रत्येकाजवळ गाड्या आहेत, बँक बॅलन्स आहे, पण सुख नाही. सुख हे आतून असायला हवे, बाहेरून नाही. कितीही आपण सुखात आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मन, अंतःकरण दुःखी असते. एकमेकांच्या सुखातच नाही तर दुःखातही सहभागी होणे गरजेचे असते बरं का. आपल्या जवळची व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याला अडचणीतून बाहेर कसे काढायचे हे मार्गदर्शनही आपण करणे गरजेचे आहे आणि त्या गोष्टीला सुख म्हणतात बरं का. दुसऱ्याच्या हाताखाली काम करून जगणे म्हणजे सुख होय काय? आज कितीतरी मोठमोठ्या कंपन्या आहेत, बिझनेस आहेत, उद्योग आहेत. प्रत्येकाची आवडनिवड मात्र इथं वेगवेगळी आहे बरं का. याविषयी मी काही सांगणार नाही. प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी आहे, पण नाविलाजाने काम करावे लागते. काम केले नाही तर पैसा भेटणार नाही आणि पैसा नाही भेटला म्हणजे आनंद भेटणार नाही, बरोबर ना. स्वतःमध्ये असे काय आहे हे जाणून घ्या. आपण आपल्या सुखी जीवनाला कसे सांभाळून ठेवायचे हे केवळ आपल्याच हातात आहे, ना की इतर कुणाच्याही. नाहीतर तुम्ही म्हणाल की जाऊ दे, नशिबात होईल तसे होईल, देव ठेवेल तसे राहील. आपण नशिबावर व देवावर सहजरित्या सोपवून देतो, पण असे नाही बरं का. देवाने नाते दिलेले असते, जीवन दिलेले असते, देवाने आपल्याला बुद्धीही दिलेली असते, पण याउलट आपण म्हणतो देवाचे माझ्याकडे
लक्षच नाही. शोधा आपल्यामध्ये कोणती उणीव आहे का? आपण कोणत्या मार्गाने सुख शोधले पाहिजे? मार्ग आपला बरोबर आहे का? चुकीचा तर नाही ना? आपण दुसऱ्याचे सुख पाहून त्यावर न जळता म्हटले पाहिजे की मीही सुखी होईल, मी आनंदात राहील, आनंदात जगेल, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना, आपल्या परिचयातील व्यक्तींना आनंदात बघेल, म्हणजे आपोआप सुख, आनंद, प्रेम आपल्याजवळ येईल. जीवन सुखी ठेवणे आपल्याच हातात आहे व दुःखात ठेवणेही आपल्याच हातात आहे. दुःखातून, संकटातून बाहेर पडून सुख कसे मिळवायचे हे आपण आपले मन, हृदय ठेवून विचारपूर्वक त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की सुख हे, सुखाची परिभाषा, सुखाची व्याख्या अगदी सोपी आहे, सहजरित्या आहे, पण आपण त्या जीवनाला आपण कठीण करतो. जीवनात सुख, आनंद कसं मिळवायचे, काय मिळवायचे हे आपल्या हातात आहे. यातून मी नक्कीच प्रयत्न केला आहे की तुम्हाला सुखी जीवन कसे मिळेल, शांतीचं जीवन कसे मिळेल, समाधान कसे लाभेल. आपण इतरांना सुख दिल्याने जर आपल्याला सुख मिळत असेल तर ह्यापेक्षा नक्कीच आपल्यासारखा सुखी मनुष्य कोणीच नाही. आपले हृदय, अंतःकरण समाधानी ठेवा, म्हणजे आपले शरीरही आनंदी राहील. पुढील भागात पुन्हा एक नवीन विषय, नवीन विषयासह. जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला ह्या विषयावरती मार्गदर्शन पाहिजे तर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता की आम्हाला ह्या विषयावरती मार्गदर्शन करा. नक्कीच तुम्हाला तिथे मदत होईल. आजच्या दिवशी, आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.